तुळस. आता ह्याच्या वाढ होण्यासाठी काय दाखवते ते बघा. जवळ ह्याला आपल्याला डेरेबाज बनवायची तुळस, तर त्याच्यासाठी हे करणं गरजेचं आहे आपल्याला. हे बघा, हे सगळं आपल्याला मंजूर कट करून घ्यायचे. ओके, हे बघा अशी कट करायची, मग तिथे फुटणार परत डबल. ओके, हे असं कट करून घ्यायचे आपल्या मंजूर. टाकायचे नाही पायाखाली, ठेवायचे. तेही अजून लहान आहे ती तुळस, खूप लहान आहे ती वयाने. आणि आपण आता पहिल्यांदा तिला मंजूर आलेत आणि आपण पहिल्यांदाच कट करतोय. अगोदर फक्त आपण अशी फांदी कट करायचो त्याची अशी, म्हणून ती एवढी डेरेबाज झाली आहे. आलं लक्षात? ओके, त्याच्यानंतर हे बघा, हे तांब्यात टाकतोय आपण. हे दुबईचे पैसे आहेत. नेपाळ दुबईचे नाही, नेपाळचे पैसे आहेत. हे बघा, आता आपण ह्याला छान वाढ होण्यासाठी हे बघा पडती. ओझं एवढं झालंय तिला की ती पडतच राहते. चमचा नाही घेतला मी उकरायचा, त्यानेच उकरते आणि दाखवते तुम्हाला. फक्त ही पेंड आपण काढून ठेवू, नंतर ठेवता येते. हे आता मी कैचीनीच करते. ह्याचं खुरपं आहे माझ्याकडं, पण आता त्या साईडला येते, त्या गॅलरीमध्ये तुम्हाला दाखवते मी. हे आपल्याला 15 दिवसातून एकदा करायची गरज आहे. आता मंजूळ यायला लागले म्हणजे आता नेहमीच येणार. आणि आता हे जे पाणी आहे ना, ह्याने आपण ह्याला आंघोळ घालणार. तुळशी आईला आंघोळ घालणार आपण ह्या पाण्याने. ओके, त्याच्यानंतर हे बघा, हे काय आहे दिसत आहे ना? हां, 15 दिवसातून एकदा हे टाकणं आपल्याला गरजेचं आहे. आणि ही पिंड आहे, ही असू द्या इथे. ही बघा माझी तुळस कशी वाटत आहे बोला. हे 15 दिवसांनी एकदा करणं गरजेचं आहे आपल्याला. हे मंजूर सगळे कट करून घ्यायचे, म्हणजे आपली अशी डेरेबाज तुळस बनते. पाहिलं का सर्वांनी बोला. आणि सगळ्यांना आवडलाच व्हिडिओ तुळशीसाठी छान छान कमेंट लिहा. आणि तुम्हीही ट्राय करा, तुमच्या तुळशीसाठी ट्राय करा तुम्हीही. हां, हे असं 15 दिवसातनं एकदा करायचं आहे. 15 दिवसातनं एकदा तुमची तुळस माझ्या तुळशीसारखीच होणार. ट्राय करा, नक्कीच ट्राय करा. खुरपण द्या आठवड्यातून एकदा.